प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डुबकी मारत शाही स्नान केलं. शाही स्नानानंतर मोदींच्या हस्ते या ठिकाणी पूजा देखील झाली. शाही स्नान केल्यानंतर मोदींनी त्रिवेणी संगमात दुग्धाभिषेक केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. मोदींनी गंगेची सफाई आणि स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. कुंभमेळ्यात महत्वपूर्ण योगदान असलेल्या कर्मचाऱ्यांना मोदींच्या हस्ते पुरस्कारही देण्यात आले. मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. ही योजना स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना असल्याचं मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या अमेठी इथे किसान पंतप्रधान सन्मान निधी योजनेच्या प्रमाणपत्राचं वाटप झालं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते ही प्रमाणपत्र देण्यात आली. लोकसभा निवडणुकीआधी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी 12% 5% करण्यात आलाय, तर सवलतीच्या घरांवरचा 8% जीएसटी 1% करण्यात आलाय. गुजरातमधील राजकोटमध्ये लष्करी शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं आणि त्याचं उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राजकोटमधील हजारो नागरिकांनी प्रदर्शनाला हजेरी लावली, तर काही चिमुकल्यांनी शस्त्र हाताळत शस्त्रांची माहिती घेतली. जम्मू काश्मीरातील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या कलम 35A या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात तणाव असून जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या जवळपास 150 जणांची धरपकड करण्यात आली आहे. कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले, तर यात डीएसपी अमन ठाकूर शहीद झाले. 2016 मध्ये कुलगाम येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात स्फोट झाल्याने 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. यातील 13 जवानांना शहीदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी शहीदांचे कुटुंबीय दिल्लीत उपोषण करणार आहेत. शहीद जवानांचे 6 कुटुंबीय वर्ध्यातून दिल्लीला रवाना झालेत. पानिपत, उत्तर प्रदेश आणि हरियाणातून इतर कुटुंबीय उपोषणात सहभागी होणार आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्तानं पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 130 शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला, तर कार्यक्रमाआधी कॅन्डल मार्च काढत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीदांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसलं. खुर्च्या मोकळ्या राहणं ही शोकांतिका असल्याची खंत उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केली. इथे लावणी असती तर जागा उरली नसती अशा कानपिचक्या सुद्धा उदयनराजेंनी कराडकरांना दिल्या. पुलवामातले शहीद हे राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी कोल्हापुरात केला. निवडणुकात तोंडावर आलेल्या काही घटना घडवल्या जात असून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान असं चित्र उभं केलं जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आठवलेंच्या नेतृत्वाखाली भाजप मित्रपक्षांची महादेव जानकर यांच्या मुक्तगिरी बंगल्यावरती बैठक होणार आहे. याला रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत उपस्थित राहतील. भाजप सतत आरोप करणाऱ्या सेनेला जागा वाढवून मिळाल्या, त्याप्रमाणे मलाही जागा वाढवून मिळाव्यात अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली. तर सेना भाजपनं ईशान्य मुंबईची जागा आरपीआयसाठी सोडावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. शिवसेना असलेल्या दलात सहभागी होणार नाही या वक्तव्याला कलाटणी देत नारायण राणेंनी एनडीए सोबत जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. आणि मोदी ज्या गटात आहेत त्या गटाला आम्ही मदत करणार असून शिवसेना म्हणजे एनडीए आहे का असा सवाल नारायण राणेंनी केलाय. जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यातील वाद सुरूच आहे. निफाड तालुक्यातील नैताळ इथल्या कार्यक्रमात मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलं. कामठी इथल्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी विधानसभा क्षेत्रात जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यात नागरिकांनी तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून समस्या सोडवाव्या असा आदेश पालकमंत्री बावनकुळेंनी दिला. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात 11 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर अधिवेशनात दुष्काळावर सुद्धा चर्चा होणार असून दुष्काळ निधी आत्ताच देण्याचा प्रयत्न करत असल्याचं फडणवीस म्हणाले. दुष्काळाचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. पीएम पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 14 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार असून 51 लाख शेतकरी कर्जमाफीला पात्र असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सरकारची पीक विमा योजना फसली असून अशा फसव्या योजनांना जनता बळी पडणार नसल्याचं विखे पाटील म्हणाले. तर 2018 मध्ये 2762 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. 4 वर्षांनंतर शेतकऱ्यांना पैसे द्यायला सरकारनं सुरुवात केली आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं घोषणाबाजी केल्याचा आरोप विखे पाटलांनी केला. कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून न वगळल्यास कृषी मंत्र्यांच्या घरात आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला. तर दानवेंना पराभूत करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. ठाणे रेल्वे स्थानकातील 2 जुने पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार होते. मात्र कंत्राटदाराच्या विलंबामुळे कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला असून शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पुलाच्या दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ झाला. मुरबाड इथल्या कुडवली गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मात्र पूर्णपणे जळून खाक झाला. परभणीहून जिंतूरकडे जाणाऱ्या चालत्या एसटी बसला अचानक आग लागली. चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. डोंबिवलीतल्या टिळकनगरमध्ये एका दुकानाला भीषण आग लागली. अवघ्या 20 मिनिटात आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र दुकान जळून खाक झालंय. बीडच्या साखर कारखान्याला लागलेली आग अखेर 7 तासांनंतर आटोक्यात आली. ट्रकच्या सायलेन्सर म्हणून ठिणगी पडल्यानं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय. आगीत ट्रक जळून खाक झालाय. चेन्नईतल्या पोरूर ग्राउंडमध्ये भीषण आग लागली. या ठिकाणी 250हून अधिक गाड्या पार्क केल्या होत्या. त्यातील 214 गाड्यांना आग लागली. सुकलेल्या गवतामुळे आग जास्त प्रमाणात पसरली. संगमनेर तालुक्यातल्या भोरमळा इथे बिबट्याच्या हल्ल्यात 3.5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. प्राजक्ता तेजस मध्ये असं चिमुकलीचं नाव आहे. यामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे. दुसरीकडे बिबट्याच्या दहशतीनं नागरिक भयभीत झालेत. बिबट्या नरभक्षक बनल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे भरधाव ट्रकनं ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक दिली आणि अपघात झाला. यात बस आणि कारमधील 30 प्रवासी जखमी झालेत. अपघातात जखमी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलंय. इंदापूर तालुक्यातल्या शहा गावात भीमा नदीत पोहायला गेलेल्या 2 सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झालाय. सारिका अशोक काळे आणि पूजा अशोक काळे असं दोघींचं नाव आहे. पूजा काळेचा मृतदेह सापडला असून सारिकाचा मृतदेहाचा शोध सुरू आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला टँकरनं धडक दिली. या दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी आहे. खामगावातल्या 3 विद्यार्थिनींनी 10वीच्या परीक्षेच्या तणावामुळे उंदीर मारण्याचा औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील 2 विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका विद्यार्थिनीवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर अल्लीपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. तळेगाव शिवारात विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकत वाहनांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत पोलिसांनी 58,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. श्वान पथकाच्या मदतीनं पोलिसांनी पुसद तालुक्यातून या आरोपीला अटक केली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा 141वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय. श्रींच्या प्रकट दिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला संस्थांच्या वतीनं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या छातीतील पाणी काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. सध्या मनोहर पर्रीकर यांच्यावर गोव्यातल्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता ठीक आहे. येत्या 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मला नाहक गोवण्यात आल्या या प्रकरणी सुरू असलेली चौकशी संपल्यानंतर देशवासियांच्या सेवेसाठी आणि उत्तर प्रदेशातील जनतेसाठी मी महत्वाची भूमिका पार पाडणार आहे असं वॉड्रांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. दुबईला जाणारं बांगलादेश एअरलाइन्सचं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विमानातील एका क्रू मेंबरचा मृत्यू झालाय. अखेर 4 तासांनंतर सुरक्षा यंत्रणांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेतलं आणि अपहरणाचं नाट्य संपलं. बांगलादेश एअरलाइन्सचं विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केलं. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्त आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती लावून पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. यावेळी भारतीय खेळाडूंनी सामन्यापूर्वी मैदानावर मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. देहरादूनमध्ये सुरू असलेल्या T20 सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. अखेरच्या T20 सामन्यात राशिद खाननं हॅट्रिकची नोंद करत एक अनोखा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 4 चेंडूंवर 4 बळी घेणारा राशिद खान दुसरा गोलंदाज ठरलाय. ISSF वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताचा नेमबाज सौरभ चौधरीनं
10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलंय. त्याच्या विशेष कामगिरीनं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह 5 जणांवर उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. 37 लाखांची रक्कम घेऊन कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी तिच्यावरती गुन्हा दाखल झालाय. आई श्रीदेवीला आठवत जान्हवी कपूरनं सोशल मीडियावरती एक भावूक संदेश शेअर केला. माझे मन तुझ्या आठवणीनं नेहमी भरून येतं, पण मी कायम हसत राहीन कारण यात तू आहेस, असं जान्हवीने लिहिलंय. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हिंदी मालिकेमध्ये पुनरागमन करणार आहेत. दिव्य दृष्टी या आगामी मालिकेद्वारे ते हिंदी मालिकेतून पुनरागमन करतायत.